पुढच्या महिन्याचे शुभ दिवसाचे नियोजन आत्ताच करून ठेवा. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की पुढच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या राशींना चांगले शुभफल मिळणार आहे. 4 डिसेंबरपासून या राशींना शुभफल मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया त्याबद्दल. पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र 4 डिसेंबर रोजी सकाळी 10:22 अनुराधा नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर करणार आहे. शुक्राचे नक्षत्र पदगोचर दत्त जयंती दिवशी असेल. योगायोगाने 12 राशींपैकी या 3 राशींना लाभदायक सिद्ध होणार आहे. पौर्णिमेपासून उजळणार या 3 राशींचे नशीब आहे. पहिली राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशींच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र पदगोचर खूप फायदेशीर ठरेल. हे गोचर तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. भाग्याची साथ मिळेल. आध्यात्मिक कामात रस वाढेल. व्यवसाय नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. भौतिक सुखात वाढ होईल. दुसरी राशी आहे मेष राशी. मेष राशींच्या व्यक्तीसाठी देखील शुक्राचं नक्षत्र गोचर खूप लाभदायी सिद्ध होणार आहे. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडेल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आता मकर राशी. तिसरी राशी आहे मकर राशी. मकर राशीसाठी देखील शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुमचे नशीब बदलेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यासाठी तयार व्हा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तर अशा प्रकारे या 3 राशींना पुढच्या महिन्यामध्ये खूप सारे शुभफळ मिळणार आहे व खूप सारे लाभ मिळणार आहे. तर अशा रीतीने तुम्ही पुढच्या महिन्याची तयारी व्यवस्थितरित्या करू शकता.